स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. उर्मिला, उर्मिला, अगं इथे काय करतेस? बाहेर सगळेजण तुला बोलत आहेत. चल ना. आले अप्पा. लगेच ये. अवंतिका, कदाचित पुढच्या आठवड्यात मला मुंबईला जावं लागेल. तर ऑफिस तुम्हाला दोघींना सांभाळायचंय. बक्षी असिस्ट करतीलच. ओके. त्यामुळे काय प्रॉब्लेम होणार नाही. आणि हो, उद्या तुला सहानींकडे जायचंय. सर, ऍक्च्युली उद्या अगं बोल. आमची ती मैत्रीण आहे ना उर्मिला, तिचं लग्न आहे. आम्हाला सुट्टी पाहिजे होती. अच्छा, म्हणजे आप्पा कर्णिकांची मुलगी. हा, ते पत्रिका द्यायला आले होते. अरे उद्याच आहे ना लग्न ते? हो. आम्ही हवं तर लग्न लागल्यावरती येतो परत. अगं लक्ष लागणार आहे का तुमचं? नाही सर, कामाच्या वेळेला काम. आम्ही बाकी कसलाही विचार करत नाही. मग काम पहिल्यांदा. आय नो. मी तुम्हाला चांगला ओळखतो.
पण आता तुमच्यावरही अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही. का? उद्या तुमची लग्न झाली तर तुम्ही सुद्धा इथे राहणार नाही. काय सर, जॉब सोडणं हायली इम्पॉसिबल. पण पुण्याबाहेर लग्न होऊन कुठे गेलात तर? पुण्याबाहेर? मी तर अजिबात पुण्याच्या बाहेर जाणार नाही. नो वे सर. आणि कुठेही गेलो जगाच्या पाठीवर तरी काम करत राहणार. अरे हो, पण आपल्याच फर्म मध्ये राहाल याची काय खात्री? आता अनिशचं बघा ना, तो तिथे गेला अमेरिकेला. या वर्षभरात तुमच्या दोघींची लग्न होतील आणि तुम्ही निघून जाल. हा पाटेकर इकडे एकटा. सर कसा आहे अनिश? काय मेल वगैरे आला होता त्याचा? तो कालच आला होता. खूप शॉर्ट होता. एखाद्या वेळेस खूप बिझी असेल. काय नाही घाईत बीत. इथून गेल्यापासून आम्हाला विसरलाय तो. तसं नाही का, तो करेल तुम्हाला फोन. इनफॅक्ट तुमच्यापेक्षा जास्त तो तुम्हाला मिस करत होता. परवा फोन आला होता तेव्हा ही वॉज साऊंडिंग लिटिल लो. खरं म्हणजे तो जेव्हा इथून गेला ना तेव्हाच जास्त डिप्रेस झाला होता. चला, आम्हाला कोणी विचारलं तर सांगणार हे आमच्यातले नाहीत म्हणून. What? How can you be so backward, man? Huh? असं येणार आहात तुम्ही लग्नाला? Yeah. मी लग्नाला येऊ की नको? बाईसाहेब, काय झालं? अहो मैत्रिणी सापडत नाहीये, कुठे दिसत नाही घरात. म्हणजे वय सकाळदानं शोधते मी तिला. तिच्या खोली, तिचे कपडे, बॅग काही बी नाही बघा. काय? वय दादासाहेब, मी सगळा बंगला शोधला, आसपास सगळीकडे शोधून आले, कुठेच नाही ती. काही बोलली होती का ती कुठे जाणार आहे म्हणून? नाही हो, ते घराच्या बाहेर कुठे जातच नाहीत. पण अशी न सांगता ती गेली कुठे? नीट शोध आणि आम्हाला मोबाईलवर फोन कर, आम्ही लग्नाला चाललोय. नाही मामा, मैथिली घरात नाही आणि आपण बाहेर जायचं लग्नात. गेली असेल कुठेतरी. मी आलो तुमच्या. मी आलो. मैथिली खरंच घर सोडून गेली असेल तर? कमाला या मुलीची. तर आम्ही, तू रंकाळ्याच्या बाजूला जा, मी बस स्टँडच्या बाजूला जातो. दिसली सापडली तर मला फोन करून सांग. ओके. हाय. Oh, hi. तुम्ही पोहोचलात वाटतं त्या दिवशी व्यवस्थित घरी? हो, आमच्या बँकेतला एका बाईंनी सोडलं. हो, अच्छा. म्हणजे तुम्ही रोज कोणावर तरी जाता आणि येता का काय? नाही नाही, तसं काही नाही. आता मला कळलं. काल तूच समजावून सांगितलंस ना मला. आधी पूल, मग गणपतीचं मंदिर. हो, मग मग हनुमानाचं मंदिर. हो, आणि मग कर्वे पुतळा. राईट. हो, मग राईट. हुशार दिसताय. लवकर समजला वाटतं पत्ता. मग आता इथले रस्ते माहीत करून घ्यायला हवेत. 3-4 वर्ष तरी आता प्रमोशन नाही की ट्रान्सफर नाही. मला खरं तर पुण्यात अजिबात सुधरत नाही. मुंबईची सवय. हो, त्या ट्रेन्स, वेळेच्या मागे धावाधाव, या सगळ्या गोष्टी असतील ना. त्यातही एक गंमत असते. अच्छा? येण्या जाण्यातच इतकं थकायला होतं की प्रत्यक्षात काही काम नाही केलं ना तरी जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतं. मी फार बडबडते ना? नाही, मला सवय. म्हणजे माझी बहीण सुद्धा खूप बडबड करते, त्यामुळे सवय मला. अरे हो, त्या कालच्या गडबडीमध्ये तुमचं नाव विचारायचं विसरून गेलो मी. श्वेता. श्वेता प्रधान. नाईस नेम. माझं नाव सलील दीक्षित. नाईस नेम. थँक्स. वेल, मला वाटतं बसशी काही यायची इच्छा दिसत नाही. आपण एक काम करू, आपण समोरनं ऑटो करूया आणि जाऊया. कारण गेले 2-3 दिवस माझी नेहमी बस चुकते. म्हणूनच तर आपली भेट होते. हो, ते आहे. चल, या. हॅलो. हा, अनिता, अविनाश बोलतोय. काय रे, काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? नाही का, असं का म्हणतेस तू? काय नाही का, आम्ही व्यवस्थित पोहोचलो हे सांगायला फोन केलाय.
अरे काही नाही, मला असं वाटलं की काहीतरी कारण झालं आणि तुमची ट्रिप कॅन्सल झाली का काय. काय झालंय अरे, मला ना काल रात्री खूप एक विचित्र स्वप्न पडलं. काय कसलं स्वप्न? हेच की तुमची बस उलटलीये आणि काहीतरी बडबडू नकोस. स्वप्न वगैरे कसली सांगतेस मला इकडे फोनवरून? आईला सांग आम्ही व्यवस्थित होऊन काळजी करू नये बरं का. ठेवतो फोन. बाय. कितना हुआ? अनिता, कोणाचा फोन आला होता? तुझ्या लाडक्या लेकाचा आला होता. अगं बाई, आला का फोन? पोचली का नीट? हो हो, अगदी सुखरूप आहे. हसण्या खिदळण्याचे आवाज येत होते ना मला फोनवर. अनिता, अगं हनीमूनला गेलेत ना ते? हा, एकेकाच्या नशिबात सुख असतं आणि माझ्या नशिबात मात्र. अगं एवढं वाटतंय तर संजूला एखादा फोन का नाही करत तू? नाही, मी अजिबात फोन करणार नाही. उलट मी त्याला डिवोर्सची नोटीस पाठवायचा विचार करते. अनिता, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? अगं घटस्फोट घेतल्यानंतर तुझ्या आयुष्याचं काय होईल, तुझ्या मुलाच्या आयुष्याचं काय होईल याचा विचार केलायस का तू? त्याचं काय व्हायचं ते होईल ग, पण तू बघच. डिवोर्सची नोटीस नुसती बघितली ना तर त्याचं डोकं लगेच ठिकाणावर येईल. झक्कत मला न्यायला येईल तो. बघच तू. बरं बाई, तुला काय वाटतं? हॅलो. अगं अश्विनी बोलतेय. तू कशी आहेस? मी मजेत आहे ग. तू कशी आहेस? ए सानिका, आहे हवी आहे. एक मिनिट घे पटकन. हॅलो, कुठून? उटी? हो ना. मग आम्ही कुठे गेलोय अजून? उटीला. मजा आहे तुमची. ए आणखी काय चाललंय? हा का ग? हा हा, शेजारी बसला वाटतं अविनाश. ओके ओके, हो सांगते आईला. नक्की सांग. मजेत आहेस ना? ओके, चल हॅव फन. बाय. काय झालं? काय म्हणाली? खूप खुश आहे. गुड. लग्न झाल्यापासून पहिल्यांदा इतक्या आनंदात असलेली ऐकली मी. तू वेडी आहेस. मी सांगितलं तू तुला काही होणार नाही. एव्हरीथिंग विल बी ओके. तू उगाच टेन्शन घेतेस ग. उगाच टेन्शन घेते. उद्या माझ्या बाबतीत असं काय झालं तर तुला नाही येणार का टेन्शन? प्लीज असं काही एक बोलू नकोस. तुझ्या बाबतीत असं काही एक होणार नाहीये. ओके? काय सांग ना, काय झालं? भावे गुरुजींनी माझं भविष्य सांगितलंय. माझ्या नशिबात राजयोग आहे. व्हेरी गुड. म्हणजे असेल पण यू नेव्हर नो. अशू, सानिकाचं लग्न झाल्यापासून एक गोष्ट माझ्या लक्षात आली. काय? तुमच्या नशिबात असेल तोच नवरा आणि तेच घर तुम्हाला मिळतं. तुमच्या हातात असतं. तुम्ही किती ऍडजस्ट करणार, कसं जुळवून घेणार.
माझी आई तर मला नेहमी म्हणते माझं कुणाशीही जुळणार नाही, कारण मी अशी सगळ्यांना ताड बोलते ना. ए तू काय उगाच बोलत नाहीस ग. आय नो यू व्हेरी वेल. पण कधी कधी सॉलिड टेन्शन येतं. अभि आपल्याला जर का असं घर आणि अशी माणसं मिळाली तर काय, तर आपण त्यांच्या मनाचं इंटिरियर बदलून टाकायचं. गुड आयडिया. मैथिली 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 थांब. कमाल करते तू. काय काय चाललंय तू असे कसे निघून जातेस? हा तुला माहिती आमचं काय झालं? तेव्हापासून शोधतोय आम्ही. तू माझा विचार नाही. येस डॉक्टर. मिस्टर जागीरदार एक मिनिट. या मुलीला दिवस गेलेत. काय? डॉक्टर ही गोष्ट इथून बाहेर जाता कामा नये प्लीज. काय केलंस पोरी? कशी बरी आहे. जरा बघू नको? नाही नको. पडली आहे ती. डॉक्टरने तिला जरा विश्रांती घ्यायला सांगितली. चला तुम्ही आता. आज आपण लग्नाला जाऊ शकलो नाही, त्यांनाही फोन करायचा आहे. लक्षात ठेवा. हो आलो. चला. शीज ओके ना? हो हो ठीक. चला. बाईसाहेब तुम्ही बोलवलं? हो. हे बघ रुक्मिणी, मैथिलीबद्दल कुणालाही कळता कामा नये आणि तिला म्हणावं सौरभला यातलं काहीही सांगायचं नाहीये. पण बाईसाहेब. अगं ती आजारी असं सांग सगळ्यांना. तिच्या खोलीत कुणाला म्हणजे कुणाला जाऊ द्यायचं नाहीये. आणि सौरभला यातलं काहीही कळता कामा नये. बाईसाहेब. जा तू आता. बस 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 तू मैथिली. मैथिली तू एक मोठी चूक केली आहेस. नाही सौरभनेही केली आहे, पण सांभाळायला हवं होतं तुला. थोडा संयम दाखवता आला असता नाही. सौरभच्या ऐवजी दुसरा कुणी असता आणि त्यांनी तुझी जबाबदारी स्वीकारली नसती तर तोंड दाखवायला कुठे जागा राहिली असती तुला?
निरोपच द्यायची वेळ आली असती. माझं चुकलं, मला माफ करा. अगं मी तुला इतकं सुखात ठेवलं, कशाची कमतरता भासू दिली नाही. तो काय हा दिवस पाहण्यासाठी? खरंच खरंच तसं नाही. सगळं सगळं नकळत. नाही आता काही बोलू नकोस. मी काय म्हणतेय ते नीट ऐक. यातलं काहीही सौरभला सांगायचं नाहीये. आपण उद्या डॉक्टर कार्यकरांच्या क्लिनिकवर जाऊ आणि तुझं अबॉर्शन करून घेऊ आधी. असं नका. मी तुमच्या पाया माझ्या पायाला नका. मग काय करू? या अनवरस बाळाला तुला वाढवू देऊ? हे बघ मैथिली, तुझ्या पुढे आता दुसरा पर्यायच उरलेला नाही ग. सौरभचं आणि तुझं लग्न मी होऊ देणार नाही ही काळ्या दगडावरची रेग आहे. तेव्हा मी तुझ्या भल्यासाठीच सांगतेय. नीट विचार करून तू ठरव आणि मला कळव. हं? आणि मैथिली, माझं ऐकण्यातच भलं आहे तुझं. नाही तर सौरभला कायमचं गमावून बसशील.